श्री स्वामी समर्थ सर्वांना. वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर चला आज संडे स्पेशल मस्त शेतामध्ये जाऊन चक्कर मारून घेऊया. तर आज आहे आपल्याकडे मका लागवड. त्यासाठी बघा एवढ्या सगळ्या बायका आलेल्या होत्या. गेल्या सासूबाईंनी मस्त ज्याला त्याला ज्याचं त्याचं बियाणं वाटून दिलं. त्यानंतर बघा इथे आमच्या दादा म्हसोबाला जाऊन अगरबत्ती आणि नारळ पाणी वगैरे दाखवून आले, नारळ फोडून आले. तर इथे लेकरांचं आल्या मातीत लोळायचं काम सुरू होतं. त्यांना इकडे आलं की असं होतं किती लोळून किती नको, पार हात गाढव लोळीसारखाच लोळत होता. त्यानंतर बायकांनी एक एक सरी धरून लावायला सुरुवात केली मका. आणि त्यानंतर इकडे छोटी आजीबाई नातवंडांना घर म्हणून खेळून देत होते. तिथंच काहीतरी घर बनवलं होतं आणि त्याला डेकोरेशन वगैरे चाललं होतं. इकडे बायकांची एक एक सरी लावून झाली तोपर्यंत यांचं काही खेळ उरकला नाही आहे. भातुकलीचा खेळ चालला होता बहुतेक. तर तो दुसरीकडे इकडे सासरे कंपनी तुषार सिंचन करायचं आहे, त्यासाठी पाईप अंतरायचं काम चाललेलं होतं. आणि जी पाठीमागच्या व्लॉगमध्ये पाहिली होती छोटी छोटी मेथी, ती आता उगवलेली आहे. जी मेथीचं बी टाकलं होतं ते तर बऱ्यापैकी छान उगून आलेलं आहे. तर एक महिन्याभरात आपल्याला मेथी खायला भेटते. त्यानंतर मस्त आम्ही गेलो पेरूच्या वावरामध्ये आणि थोडासा आराम केला. आणि त्यानंतर परत रिटर्न आलो तर बघा एवढा मोठा पाऊस यायला लागला. तर खरंच यार हे दिवस बघून ना खूप आठवण झाली की लहानपणी पण मी एकदा असा क्षण अनुभवला होता. आई आणि पप्पांसोबत असताना असंच वावरामध्ये गेलो आणि पाऊस आला की असं ताडपत्री घेऊन बसायचो. आणि त्यानंतर बघा हा असा चिखल झालेला, जे की पाय उचलायला पण जड झालं होतं. आणि त्याचमध्ये आज 2-3 वेळा इतका पाऊस आला की विचारायची सोय नाही. आणि कोणी हा क्षण अनुभवला आहे त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि जो शेतकरी आहे त्यांच्या वाट्याला तर हा दिवस नक्कीच येत असेल. त्यानंतर बघा पाऊस उघडल्यानंतर सगळी अशी कोपट्याच्या बाहेर निघून आली. आणि त्यानंतर बघाचं वातावरण. आणि नंतर म्हटलं चला आता आपला थांबून काही फायदा नाही, तर घरी जाऊ. तर घरी जाताना पाहिलं का यांनी पाय किती घाण पाण्यात धुतलेत. पण जाऊ दे म्हटलं, आता आम्ही लहानपणी खेळलो चिखल, मग आता लेकरांनी खेळलं म्हणून काय झालं. कधीतरी एखादा दिवस ठीक आहे. तर निघालो आता घरच्या मार्गाला. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.